रामकृष्ण हरे. सज्जन हो, सर्व सुखी जगामध्ये कोण आहे, अशा अर्थाचा हा भाग आपणापुढे आज सादर करतो आहे. मनाचे कान करून ऐका. सुख आणि दुःख या दोन्ही सापेक्ष कल्पना आहेत. मला जे सुख वाटतं ते दुसऱ्याला सुख वाटेलच असं नाही, कारण त्याच्या दृष्टीने ते सुख असू शकत नाही. म्हणजे दारू पिऊन डीजेमध्ये नाचणारा जो वर्ग आहे त्याला तो आनंद होतो, पण शांतताप्रिय आणि सभ्य माणसाला त्याचा त्रास होऊ शकतो. तेव्हा सापेक्ष कल्पना आहे की एकाला सुख असेल तर तोच मुद्दा दुसऱ्याला सुखी ठरेल असं नाही घडत व्यवहारामध्ये. हा व्यावहारिक भाग झाला. तेव्हा सुख आणि दुःख हे सापेक्ष कल्पना आहेत. दुसरा मुद्दा आहे सुखदुःखाच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत शास्त्रकाराने. अनुकूल वेदनीयम सुखम. ज्या ज्या गोष्टीने आपल्याला अनुकूल वेदना होतात, आनंद होतो, आनंदाच्या उकळ्या येतात, त्याला सुख असं म्हणायचं. आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम. जर आपल्याला त्या विषयातल्या प्रतिकूल वेदना व्हायला लागल्या तर त्याला दुःख असं म्हणायचं. आणि म्हणून प्रतिकूल वेदनाच्या गोष्टी टाळायच्या आणि अनुकूल वेदनेच्या स्वीकारायच्या. आता संत असतील, महात्मे असतील तर त्यांना अनुकूल वेदना काय होऊ शकतात? पांडुरंगाची भक्ती, संतांचा सहवास वगैरे हे अनुकूल. आता चोर मार डाकू वगैरे असतील त्यांना अनुकूल वेदना काय होऊ शकतात? त्यांना मारामाऱ्या आणि हे वेदनाच नाही, पैसे मिळवणं आणि त्याच्यामध्ये आनंद मानणं. म्हणजे वेगवेगळे सुखदुःखाचे कक्ष आहेत, भाग आहेत. असंच सुखदुःखाच्या कल्पनेवर सुभाषित एकाने केलं आहे. त्याचं म्हणणं असं: सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाते ते को बुद्धिरेषा अहम करोमि तीव्रता अभिमानः स्वकर्म सूत्रेण ग्रथितोस्ति लोका. सुखस्य दुःखस्य न को अपि दाता. कोणी आपल्याला सुख देते किंवा दुःख देतं असं नाही, तर स्वयं करोमि ती म्हणजे आपला ऊर्ध्वाभिमान हा म्हणजे स्वकर्मसूत्रेण ग्रथितोस्ति लोका. स्वतःच्या कर्मसूत्राने माणूस बांधलेला आहे. चुकीचं कर्म केलं की दुःख होतं आणि चांगलं कर्म केलं की सुख होतं. तेव्हा चांगलं आणि वाईट ज्याने त्याने आपापल्या स्वभावाप्रमाणे निवडायचं आहे असा त्याचा अर्थ. कबीराचा एक मस्त अभंग आहे, आनंदी आहे. किती त्याने सार्थ, तत्व, समर्पक, सात्विक, तात्विक असं मानलेलं आहे. ऐका. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. कबीरचं म्हणणं असं आहे, जो देखे सो दुखिया बाबा, कोणीही जगात सुखी नाही. जोगे दुखिया जंगम दुखिया, तापसी को दुख दुनारे, आशा मनशा सब घट व्यापी, कोई महल नहीं सुनारे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, दुखिया घर बैरागी. दुख के कारण शुक देव ने उदरे माया त्यागी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. कबीरजी पुढे म्हणतात, साच कहे तो सब जन दुखिया,
झूठा कहे न जाई। ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया जिन्हें सृष्टि कमाई। जो देखे सो दुखिया भाव सुखिया कोई नहीं रे। शेवटी कबीर म्हणतात, धूत दुखिया अवधूत दुखिया दुखिया धन रंकारे। दुखिया धन रंकारे। गरीब गरिबीमुळे दुःखी आहेत आणि श्रीमंत छापे पडतात, चोऱ्या होतात, टॅक्स बसतात म्हणून दुःखी आहेत। कहत कबीरा वो नहीं दुखिया, हे फार महत्त्वाचं पद आहे। कबीरजी शेवटी म्हणतात, तो फक्त दुःखी नाही, कोणता? कहत कबीरा ओ नहीं दुखिया जिन्हें मन कुजिता रे। जिन्हें मन कुजिता रे ओ नहीं दुखिया, वो दुखिया हो ही नाही सकता। तेव्हा मन हे सुखदुःखाला कारण असतं आणि म्हणून मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण। तेव्हा मन आपलं आहे, मन प्रसन्न कशामध्ये राहील हे आपणाला समजतं आणि त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केले तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही। हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे। सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा। रामकृष्ण हरी।